हंसराज हंसराजा नाव आहे त्यांना स्थिती दिली विपरीत झाल्यामुळे. तर ते गोसाव्यांचं दास्य करीत पाहताना हसूबाई साहसी न म्हणे म्हणून तिने गावात बोंबाट केलं. मग बाईसा स्वामींना म्हणते, बाबा हसूबाईसा तर विपरीत झाली, तर आता काय करावे. म्हणजे हा विपरीतत्वाचा प्रसव जातो स्वामींपर्यंत. तशी विपरीती का झाली ती ना पूर्व प्रमादात तिने वेदवंत बोधवंत सुरू झाला तिचा क्रम. वासनिक अनुसरला, कोमळ अनुसरला. मग ते सगळ्यांवरती ती विपरीत भकन केलं तिने. भकन मनात नाही केलं, शारीर मानसिक वाचिक केलं तिनं. मग चर्यावंत, मग भटवासांसारखं थोर पात्र, मग महिमभट्ट म्हणजे कोतळवासांसारखं विपरीतत्व आलं त्यांना. मग नंतर भटवासांसारखं विपरीतत्व आलं. पाठीमाग जाऊन दगड ठेवून बघितला खिडकीवरून, आहे का नाही, मागच्या खिडकीतून बघितलं स्वामींना. तर तो प्रसव आता इथे आला हसूबाईसांचा विपरीतत्वाचा. तर विपरीत कोण्या दोषाने कोण झालं हे आपल्याला कळत असतं, किंवा मी कोण दोषाने विपरीत झाला. वचन कसं आहे, वचन जायबा विषारी दोषामध्ये. जेथोनी होय तेथीच्या विपरीत बुद्धी जाय. जेथोनी होय तेथीच्या, प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात. मग विपरीत कशामुळे झाली? पदार्थासाठी, वस्तूसाठी, व्यक्तीसाठी. जगात तेवढंच असते, पदार्थ, वस्तू, व्यक्ती. आपलं तुपलं, ते बंगलं मनात की विपरीत सुरू झालं. विपरीताचा प्रवेश त्या एवढ्या नाशक्या पदार्थासाठी होतो किंवा बोलून होतो असा. मग ह्या कुंभ नस आहे जी कुंभधनीशी, हे विपरीतत्व पुन्हा वेगळं असतं. असे विपरीतत्व अनेक प्रकारचे असतात. तो महादासाचा भाऊ कशाने विपरीत झाला? विपरीत होऊन विकल्पाला गेला, विपरीत होऊन विकाराला गेला, विपरीत होऊन योगभ्रष्टत्व आक्षेप्त. विपरीतच आहे, हे सगळं विपरीतानेच होत असतं. अनुसरण विपरीतानेच जातं. म्हणून स्वामी म्हणतात, जेथोनी होय, जेथून स्थान प्रस्थान भिक्षुक वासनिक समग्र परमार्ग वेदवंत बोधवंत, जेथून होय तुम्हाला परमेश्वर, तेथीच्या विपरीत बुद्धी. अनेक अर्थ, हजारो अर्थ या वचनाचे आहेत. मग आपण कोण आहेत? हसूबाईच आहेत. कोण आहे आपण? का पांडा आहे, का दायंबा आहे, का दादोस आहे? दादोशी विपरीत झाले ना शेवटी. कोण विपरीत तत्वाचे कसे आहेत? जास्त विवेचन न करताना डोक्याच्या आपल्या समतोल राहायला पाहिजे विचारांचा. सगळं शिकल्यावर आपण कशामुळे विपरीत होतो हे कळणं महत्वाचं आहे, आणि तिथून विपरीत न होणे. नाहीतर मग असा प्रस्तुत स्वामी होते प्रसव मोडायला. इथे आता कोण नाही, तुमचा प्रसव कोणी थांबवणार नाही, तो नित्यार्थी जाईल. म्हणून ही हंसराजा भाग्याची आहे, दैवाची आहे की तिचा प्रसव मोडायला स्वामी उभा आहेत, आणि बाईसा प्रेमी उभा आहेत. ती म्हणते, बाबा बाबा हे नेनो नेनो काही बोलती म्हणाले, खूप माझा अपमान करते, बदनाम केलं मला. आणि म्हणून बाईसांची विनंती स्वीकार केली
आणि मग सर्वज्ञ म्हणतात हंसराजा या. या शब्दामध्येच सर्वज्ञाने तिला स्थिती दिलेली आहे. ती स्थिती अष्टोदेवनेची. अष्टोदेवनी किती आहेत? अष्टोदेवनी स्वामींनी मायापुराचा स्वीकार करताना काय केलं? अन्यत्रीच्या मापाच्या जडाशक्ती, इकडल्या जडाशक्ती असं स्वीकारतात स्वामी. तिथून ती स्थिती दिलेली आहे. तिथे काय आहे म्हणाले? तिथे आवडी प्रधान असते. मग कोमळ आळापे झाली. आता तिचा आळाप संपला. म्हणजे जी ओरडायची ना, कसणुक्या स्वरात, कसणुक्या विचारात, सगळं भांडण तिथं तर आहे. सगळं संसार असो की परमार्थ असो, भांडण ते आवाजातच आहे. आवाज चढतो लगेच. एक क्षण जर विपरीत आपल्या विचारा वेगळं घडलं, ऐकलं, पाहिलं, सुरू झालं आपलं. म्हणून ते म्हणतात की ती कोमळ आळापे झाली. तिचा स्वरच बदलला आता डायरेक्ट, आणि ती मृदू स्वराने स्वामींची सेवा करू लागली. तर अशा प्रकारे ही लीळा आवराची झाली. विद्यानंद संचारला ओळखण्याने. अष्टदेवनेची जी ओळखणी आहे स्वामींच्या जवळ, त्याने तो संचरला. का सुख ते स्वरूपी व्हावे. अशा प्रकारे ही आसुबाईचा आता परमार्गी आलेली आहे. अनुपदेवा स्थिती. मग अनुपदेव आणि पांडे भक्ती, आता ह्यांचं भक्कन बंद केलं. हे दोघ जण सुरू झाले. मग एक वेळ गोसावी अनुपदेवाच्या गुंपेशी विजय केले. गोसावी त्या अवलोक केले. स्थिती झाली. दंडवते घातली. श्रीचरणा लागले. ओट्यावरी आसन बसले त्यांनी. आज आपण त्या अनुपदेवाचा स्थान करतो बघा. मग तेथे आसनी उपविष्ट झाले. तिथे विडा ओळगवला, तांबूळ घेतले. मागोती स्थिती झाली त्यांना पण. मग गोसावी बैसाच्या गुंपेशी विजय केले. एतुकेनी अनुपदैव वेधले. मग तेनीच गोसाव्याच्या दर्शना येती. आणि आता पांड्या स्वप्नी स्वयंनाम प्रगटीय करणे, ही लीळा परमार्गी विशेष करून प्रमाणाला दिली जाते. पांड्या स्वप्नी आपण जे नाम स्वीकारतो ते कोणतं आहे? पांड्या स्वप्नी नाम स्वीकार, स्वयं नाम स्वीकार. तर अशा प्रकारे आसुबाईचा दास्य करिता देखोनीता पांडे बहुतची भको लागले. ऐतुके दिस नागोबाई चळली. आता हासूबाईही चळली. आणि म्हणाले ते माझे मित्र अनुपदेवही चळले. इसना आमचा पैव्रतीचा मार्ग सांडवणी नेणो कोण एक महात्मा गुंफ्यांत घातला असे, तयाशी पूजा करीत असे, तयाचे पायवणी पित असे, तयाचे उष्ठे खात असे. आमचा पैव्रतीचा मार्ग अवघ्या मार्गावरी श्रेष्ठ मार्ग तयाशी बोलू लावला. अशा प्रकारे हे भकन सुरू झालं. मार्ग नासला. आता सांगेन वामदेवा आपण, या महात्म्या ते मड्याबाहेर घालवीन. असं तो पांडा नीच भकन करायचा. बहुत दुर्जन्य करती ते वामदेवाच्या गुंफे जाती. तयाप्रती म्हणती. हे म्हणायचे सारखंच. येतुगे दी एकलीच भुलली, आता दोघी भुलल्या. या काय झाले दोघीशी, चळल्या म्हणाले ते. हा शब्द इथून येतो मराठी वाङ्मयामध्ये, है ना. आणि कसा शब्द येतो तो? भूल पडली, चळलं, चाळवलं म्हणाले. आता अशा अनेक शब्द येतात. तुम्ही शब्दज्ञानात आहात, तुमचं परिपूर्ण तो शब्दानेच होईल. हे पाठच करावं लागतंय. पांडा होऊन बघायचा आपण कसं चळतो आणि चाळे देतो.
तो पांडा आता बिघडला डोक्याने. तो सगळीकडं असा म्हणायला लागला, मागील अवघेशी शब्द म्हणती. आणि ते बाईसाने ऐकलं. बाईसा जायच्या भिक्षेला. बाईसांना वाईट वाटलं. मग बाईसा विनविले, बाबा हा पांडा पण नीच भकत असे, काय करू जी. त्यावेळेला स्वामी मात्र मौन आहेत. त्याही प्रसंगी मौन, याही प्रसंगी मौन. स्वामी बोलत नाहीत, स्वामी कृती करून दाखवत. पांड्याची धाकुटीची साखळी गुंफा, त्या गुंफेत बसायचा तो. आणि मग अशा प्रकारे त्यांच्या विपरीतत्वाने त्यांना रुजा उत्पन्न झाली. बघा, विपरीतत्वाचे असे क्षोभ होतो परमार्गात. विपरीतत्वाचा फायदा काय आहे? लवकर मेलं मरत नाही विपरीतत्वाने, क्षोभाने मेलं जातं लवकर. पण विपरीतत्वाची अशी गिफ्ट भेटते माणसाला की त्याला रुजा निर्माण होते. रुजा म्हणजे काय असते ते? रोग आणि रुजा म्हणजे काय असते? रोग झाला आणि रुजा झाली. रोगावरती तरी उपाय असतो, रुजेवरती उपाय नसतो. अशी रुजा होत असते. मग रुजा आताच्या नवीन रुजा कशी? बीपी ही रुजाच आहे, नीटच होत नाही. ती गोळी दररोज घ्यावीच लागते. शुगर, अनेक प्रकारच्या रुजा असतात. संधिवात, लकवा, एक हाताचा झाला तर बरं आहे, दोन्ही हाताचा. इथून इकडे झाला तर बरं आहे, तोंडाचा. लकव्याचे प्रकार आहेत, आहे की नाही? ही रुजा, ह्याला काय म्हणायचं? रुजा, ऋतुजा, रुजा. ही रुजा निर्माण होते जीवनामध्ये. आणि फुकट, पैसे खर्च करावे लागत नाही, काय नाही. बॉडी फुगते अशी, बंग मेलेलं कसं फुगते, हाल्या असं फुगतो तो रुजाने. नाहीतर असा होतो, वाऱ्यानं पडेल असं. आम्ही पाहिलेलं आहे असं. आम्ही हा माणूस एवढा मोठा होता, आता कॅन्सर. कसला आहे? रुजाच आहे. असे क्षोभ होतात पुन्हा. मग क्षोभ कोणाकोणाचे होतात? साणे साणे, मग मोठे मोठे, त्याच्याहून मोठे. आणि मग पुन्हा लय महारुजा जर झाली तर मग त्याचा कंट्रोल जातो आणि मग तो काय बी खातो. असं बघतो तो, त्याच्या डोळ्यात पण त्याला ते चांगलं दिसतं. संडास जरी पडली तर तो म्हणतो, नाही नाही पिठलंच आहे, खाऊन घेतो. इतकी महारुजा उत्पन्न होते आणि तो परमार्गामध्ये असा येतो मग तो. तर असा हा पांड्या खूप चांगला होता. पांड्या शब्दाचा अर्थ काय? गीतेमध्ये कुठं आहे पंडू शब्द? पौंड्रम आहे. पंडू, पंडू बुद्धी. पांडुपुत्र आहे. एक पांडू तिथं आहे. आणि ही पंडू बुद्धी असते. पंडू म्हणजे श्रेष्ठ बुद्धी. पंडू शब्दाचा अर्थ तिथे आहे पांडव, श्रेष्ठ विचारांचे ते पांडू आहे. ते त्याला पंडू म्हणतात. आणि हे पांडू बुद्धी. आणि हा पांड्या आहे. तो पांडव तर नाही आहे. पांडव बिचारे उद्धरले की नाही. कर्ण असू शकतो, कर्ण कशाला असेल? कर्ण पण नसेल. युसू असेल, तो पण नसेल. कोण असू शकतो हा पांड्या? एवढा मोठा विपरीत झालाय तो आता. नाम उच्चारलं ना स्वप्नामध्ये.
ते स्वामींकडून आहे ना. ह्याच्याकडून तर शिव्या शापच आहे की. तर अशी ती रुजा झाली आणि मग ते कंटाळले त्या आजाराला. आणि मग त्या एका दिवशी स्वप्नामध्ये स्थिती झाली. स्वप्न झाला गुंजावर्ण डोळे. आता स्वप्नात काय काय पाहतो बघा तो. भांबर झाटी, खांदी मुदगल असे तिघे समजूत आले. जमजूत एमदूत आले स्वप्नात. ते पांड्यापती मुदगलावरी घेती. देवीची म्हणते हारे हे कवन पुरुष त्यांची. ते तीन आहेत, ब्रह्मा विष्णू महादेव आहेत. ते यमदूताच्या रूपानं आले. ते म्हणतात हारे हे द्वारावतीकार श्री चांगदेव राव, तू निच का भक्षी, काय म्हणून तू याची निंदा करशी. याते तो ऐसे म्हणताशी. अरे म्हणाले पांड्या, हे साक्षात ईश्वर पुरुष, याते तो ऐसा कैसे म्हणशी. असे म्हणून उरावरी बैसोनी मुदगले तोंडावरी घाव देती. ते यमदूत तो गोसावी आडसी करू ओढविती. तोंडावर गदा पडायच्या अगोदर स्वामींचा श्रीकर आडायचा आणि म्हणती नका नका मारू. तो श्रीकराचा आवाज यायचा. स्वामी तिथं जातात. बापुडा नेनेची, हा काही जाणत असे, हा तैसा नव्हे. जाणून जर तुम्ही भक्कन केलं तर तिथं स्वामी येत नाहीत. मला पाठवत नाहीत, कोणी येत नाही तुम्हाला. स्वप्नात सुद्धा येत नाहीत. तर जाणीव झाली ना तुम्हाला. हा कसा आहे, स्वामी म्हणतात हा नेणता आहे. जाऊ द्या, याला काय माहित आहे मला आम्ही कोण आहे ते. हा बापुडा आहे. बापुडा म्हणजे पुरा बिचारा, पोरका, पोरका. पोरे हो. वचनांमध्ये असे शब्द लई आहेत का नाही. सूत्रपाठ. ज्याला आई नाही तो बटिका. आई नाही त्याला काय म्हणतात. बाप नाही त्याला सूत्रपाठात म्हणलेलं आहे. देवाने आपल्या चक्रधर स्वामींनी म्हणलंय सूत्रपाठ. बटी कोणाला म्हणतात. असं मग थोडा बहुत अभ्यास पाहिजे याला. 10 वर्षाचा 12 वर्षाचा असं काही लहान लेकरांना. पण त्याला आई नाही का बाप नाही माहित नाही ना. विचार करा त्याच्यावर. नवीन चिंतन आहे हे. त्या अँगलने विचार करा सूत्राचा. तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्ही लावताय. तर हे आई नसलेल्याला वेगळं म्हणतात, बाप दोन्ही नसलेल्याला वेगळं म्हणतात. आणि ज्याला कोणीच नाही, नातेवाईक नाहीत, आमके नाही, त्याला वेगळं म्हणतात साहित्यामध्ये. अनाथाचा अनाथ, स्वामी अनाथाचे नाथ. चला असू द्या, हे चिंतन वेगळीकडे जाईल. तर ते स्वप्नात स्वामी म्हणतात हा बापुडा आहे. आम्हाला काही जाणीव आहे का. आणि हा नका मारू म्हणाले. हा तैसा नाही, लय वाईट बुद्धीचा नाही म्हणाले. आणि ते दूत गोसाव्यांचे स्तवन करीती हनोरिक्ती, तेव्हा गोसावी वारीती. तर तो पांडा काकुळती. आता अशा आपणाला कोणी येणार नाही. यमदूत सुद्धा स्वप्नात येणार नाही तुम्हाला. कारण आपलं भकन उच्च लेवलचं आहे. श्रेष्ठ लेवलचं आपलं तोंड चालतं, आपले डोळे चालतात, आपलं डोकं चालतं. तिथे कोणी येणार नाही. स्थानापती येणार नाही स्वप्नात. कोणच येणार नाही आपल्याला स्वप्नात. येणार नाही. तर तुम्हाला जाणीव पूर्ण झालेली आहे.
आणि म्हणून तुम्ही ते दोषाने व्याप्ताय. त्याच्यामुळे साधन भ्रष्ट झालं. विपरीताचा फायदा काय असतो? विपरीताचा फायदा काय? पहिले अनुसरण भंगत आहे की नाही? किती मोठा फायदा आहे त्याचा. दोष दुसऱ्यांना आचरले, अनुसरण आपलं गेलं. किती मोठं आहे ना, किती मस्त आहे ना. शैवीत प्रमादा व्यतिरिक्त आहे, ते गिफ्ट आहे तुम्हाला. तिथे कृती करावी लागेल प्रमादाला. तुमच्या डोक्यात आणि अंगात अशी बसबसपुरी व्हायला लागली की समजायचं आपण शोध जोडला. तुम्हाला अस्वस्थता वाटली की समजायचं आपण शोध सुरू झाला. हे लक्षण असतं. थांबावं लागेल तुम्हाला कुठं तर. किती जरी स्थळ पाठ झाले तर स्थळात कृती यावी लागेल. त्या शब्दांना काय होतं, आधी आचरले मग सांगितले. शब्द तुम्हाला बोलतात म्हणून ज्ञान देऊन उद्धरतात. महावाक्याचा पहिला पक्ष आहे, ज्ञान देऊन उद्धरती. ज्ञान म्हणजे शब्द स्वामींचे. आता हे शब्द स्वामींचे नाही आहेत. जे शब्द स्वामींनी तुम्हाला वापरायला नाही सांगितले ते शब्दांचा वापर का केला, म्हणून त्याला शब्द ज्ञान म्हणतात. त्यालाच आचार म्हणतात. जे शब्द स्वामींना आवडत नाही ते शब्द वापरायचे नाही. झालं. शब्द ज्ञानाचा आचार काय? समजा कोणी विचारलं आधुनिक भाषेत, तुमचं उत्तर सांगितल्यावर त्याला अर्धा तास समजलं नाही पाहिजे उत्तर. त्या ज्या शब्दांनी स्वामी दुखवतात ते आपण आचरू नये, त्याला आचार म्हणतात. सोपं आहे का नाही? आपण किती अवघडात पडलो. आचार 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 म्हणजे हाच आहे. तुमच्या कुठल्याही कृतीने जर परमार्ग दुखवला, कुठल्याही कृतीने धर्म व्यतिरिक्त, तुम्ही आचारभ्रष्ट झाले, अनुसरण भंगलं. एक सेवित जाय, तुम्ही एक न सेवित जाय, या वचनामध्ये हा सगळे दोष येतात. आता हे चिंतन तुम्हाला स्वतः करावं लागते. हे कसं काय? का सहाय्य नाही? का अनुकूळा सहाय्य नाही करत? का अभिमानीने झोपली? का अभिमानी परमार्गाच्या अभिमानी का झोपली माझ्यासाठी? समजून जायचं की हे सगळं, हे तुम्हाला आता कळालं ना, तुम्ही ते दोष आचरणार नाही. नंतर ते पांड्यासारखं होतं. पांड्या म्हणतो, अरे बाबा नको रे बाबा, आता काकुलती यायला तो खूप. आणि किती वेळ दुःख भोगलं त्याने, ऐसे चारी प्रहार कासा विष झाला तो बिचारा. कासावीस झाल्यानंतर उदयाची चेवाला उठला. त्याला नागूबाई नागूबाई एकाव आरती आरुती ये ग बाई म्हणाली. नागूबाई ओरडायला लागला सकाळ सकाळ. तिथं नागूबाई तरी होती. प्रेमिया, तुम्हाला कोण नागूबाई आहे? कोणाला आवाज देणार आहे? तुम्हाला आवाज दिल्यावर कोणी येणार पण जवळ पाहिजे ना, आपल्या प्रेमातलं, स्नेहातलं, ज्याची तुमच्यावरती श्रद्धा. तुम्ही काहीतरी मनोधर्म राखलेला आहे. मनोधर्म सर्वांचाच भंग होतो परमार्ग यांचा. कोणी येत नाही. बरं झालं मरते मारे, मरू द्या, कांडोळा करतात. आवाज दिला तरी कुत्र सुद्धा जवळून जातं, बाजूला सरकतं. कुत्र्याला पण कळतं बरं. आपल्यापेक्षा त्यांना खूप ज्ञान असतं की हा जीव. आम्ही ते पाहिलेलं आहे, ते मार्गा संवत्सरला एक कुत्री होती. बाबा एवढं प्रेम करायचे त्या कुत्रीवर. ती जा म्हणलं ते जायच नाही. कुठे सोडलं ती येऊन बाबाच्या पलंगाखाली बसायची. अद्भुत प्रेम जोडलं. आणि ती बरोबर बाबांच्या समोर मेली तर बाबांनी त्याची जेवणच नाही केलं. बाबांच्या पडवीला संध्याकाळी जायचं काम नाही कोणी. प्रचंड त्यावेळेला चोरं बिरे, ते आम्ही चोरं धरून मारले. भुकायची ती सारखी.
दिवसभर शांत. पडवीचं राखण तिनं केलं. आणि काही नाही, मार्गाचं जे उरलेलं तुकडे खायची ती विचार. खूप ज्ञान तिला, आपलं कोण परक कोण. असल ती डांगरेशासारखी आहे की नाही. ती डांगरेशांना कळालं आहे की नाही स्वामींची प्रवृत्ती. प्रवृत्तीला विषय होणं म्हणजे आचार आहे, दुसरं काय नाही. स्वामी तिच्या प्रवृत्ती विषय होणार तर बघा आपण निघून जाणं पसंत करतो आहे की नाही. थोडे मोठे श्रेष्ठ पात्र आहेत, निघून गेले तिथून, सगळे निघून गेले. डांगरेशाला काय कळालं असेल बरं त्यावेळेला, आहे की नाही. स्वामी म्हणाल्या तू बघत असेल, हे सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. हाच आचार आहे, दुसरं काय नाही. आचार म्हणजे प्रवृत्ती खुत खावणी, ईश्वराची समज नाही. गुरु स्रोत निमित्ते परमार्गाची खावणी आपल्याबद्दल काय आहे, हा परमार्ग आपल्याकडून काय इच्छितो. स्वामींचं तर कळणार नाही तुम्हाला, कळलं तर भाग्य. स्वामींचं कळल्यावर मग स्वामीला आधी येत बुद्धी व्हावी, तिच्या परिवाराची पण खुदखावणी माहीत पाहिजे. आणि ज्यांनाही कळत नाही त्यांनी सरळ डोंगरात जाऊन मरावं, नंतर कोणाच्याही ग्रस्ताच्या ठिकाणी 4 पत्र टाकावे राहावं. त्यांनी परमार्गात राहू नये. अशा जीवाने परमार्गात राहू नये. ते सरळ घर गाठावं, एखादं खेडेगाव गाठावं, मंदिर गाठावं. लय कठीण आहे का नाही. तर आता इथे नागूबाई आहेत, त्यांना मध्यस्थीला म्हणजे नागूबाई नागूबाई नागूबाई. मग नागूबाई म्हणतात, बाईसे बोंबात आली. हसूबाई पाहे पा पांडा का बोंबत असे, उन्हवण तरी तापत असे. म्हणजे त्याला वाताचा आजार आहे वाटत. तो वात होतो परमार्गाचा, असा वात होतो. वात शब्दाचा अर्थ काय, अंगात जर वात गेला ना, लय मजा असते अंगात वात गेल्या. वाताचे किती प्रकार आहेत. तो नाही वात. इथे वातात, त्याच वाताचे लय प्रकार आहेत. तर तो पण अभ्यास पाहिजे की आता मला कोणता वात सुरू झालाय. हाडाचा वात आहे की नाही, अंग फुगायचा वात, आता गाठी, रक्ताच्या गाठी येतात त्या वाताने, ते वात वेगळा. असे लय भयानक वात आहेत. त्या करंजखेड शाळेला फरनायकाला कोणता वात होता, तो खालून शेगडी घालायचा, वरून 25 कंबल पांघरून बसायचा, आहे की नाही. तुम्हाला लीळा आठवायला पाहिजेत. तुमचं साधुत्व इथे आहे, हा आचार आहे तुमचा. एवढ्याचा बाजार बंद झाला पाहिजे बरं. हे आठवलं तर तुम्ही साधू आहे, नाही तर काय उपयोग नाही. ते वेशाचे साधू बस. स्वामींकडून फुकट आहे ना सगळं, मग काहीतरी करावं लागेल. तर तिथे बाईसा, हसूबाईसांना म्हणतात, अहो हसूबाई बघ म्हणाले, हा उन्हवणी तर तापत असे, खालून शेगडी लावलेली म्हणाले, याची ऊन पडलेले ह्याच्या अंगावर, ह्याला काय पटकी आली म्हणाले. हा का बॉम्बला लागलाय ग, जाय बरोबर. मग हंसराज गेली त्यांच्याजवळ. म्हणले, अहो तू का आलीशी, नागूबाईंना बोलव ना. पाप माणसाला खरं बोलायला लावतात. तू नको म्हणा, तुझ्याबद्दल काय बोलला नाही मी. हसून नागूबाईला शिव्या दिल्यात म्हणाले, मी तिच्याबद्दल वाईट बोललाय. हंसराजा बाईसापाशी गेली. बाई ते तुमते बोलावीत असे. चल म्हणाले, बाई तुम्हाला बोलावतो. मग बाईशी गेली. त्यापुढा पांडा रात्रीचा सगळा वृत्तांत सांगितला. तरी आता आपल्या गोसाव्या ते बोलावा, विनवा का इथवरी विजयी करावे. एवढी विनंती पांड्याने केली. तेवढी ही शेवटची विनंती, हे शेवटचं प्रायश्चित्त आहे त्याचं.
म्हणाले बाबांना बोलव तुझ्या. तो काय म्हणतो, तुमच्या गोसाव्या ते बोल, आणि ते आपले आहेत ना आता, मग त्यांना विनवा. इथवरी विजय करायला सांग म्हणाले बाई. आणि मग बाईसांना अपार सुख झालं. इथे सगळं पंथाचा आचार आला. ज्या क्षणी साधनवंताला सुख होईल, संपलं सगळं. हर्ष झाला. बाईसा आता हर्षल्या, प्रसन्न वाटलं बाईसांना. बरं झालं, याची विपरीत बुद्धी गेली. देवा चक्रधरा आणि स्वामींकडे आल्या पळत पळत. म्हणाले बाबा बाबा बाबा. म्हणाले पांडा बोलावेत असे, ते विजय की जो का. सर्वज्ञ म्हणतात, बाई हे काय तयाचे नाथेचा बैलू. मग काय त्याच्या बैल आहे का म्हणाले. स्वामींचे शब्द कसे आहेत, नाथाचा बैल. म्हणजे काय शब्द आहे, काय अर्थ आहे, बाई हे काही तयाचे नाथेचा बैलू. विकत आणलेल्या बैल कुटीला बांधलेला तर नाथाचा बैल. अनेक अर्थ असतात. स्वामी आले हे नाथ असे पर जीवे नाथ म्हणजे काय, नाथ असे जीवे अनाथ व्हावे. इथं नाथाचा बैल स्वामी म्हणतो, आमच्या काय नाथाचा बैल आहे काय, वेगळं काय म्हणायचंय स्वामींना. तर चला, दंड